नमस्कार, मी अश्विनी राठोड. खरं तर आज 15 ऑगस्ट. तर आज आपण खूप आनंदाने, गर्वाने आपला तिरंगा फडकवतो, राष्ट्रगीत म्हणतो आणि अभिमानाने हे म्हणतो की भारत माझा देश आहे आणि भारत स्वतंत्र आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न येतो की भारत खरंच स्वतंत्र आहे का? ज्या देशात मुलीला रात्रीला घराबाहेर पडताना भीती वाटते आणि ज्या देशात रोज मोबाईल स्क्रीनवर बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटना समोर येतात, तो देश खरंच स्वतंत्र असेल का? इवन रिसेंटली पालघरमध्ये 19 वर्षाच्या तरुणीवरती बलात्कार झाला आणि त्यानंतर लगेचच 11 वर्षाच्या एका छोट्या मुलीवरती फक्त बलात्कारच नाही तर तिची हत्या केली गेली आणि लोक रस्त्यावर उतरली. सॉरी, माझ्या माईकची चार्जिंग संपली आहे. तर मी काय म्हणत होते, एकीकडे आपल्या देशामध्ये बलात्कार होत आहेत, अत्याचार होतात आणि दुसरीकडे काय होतंय, आपल्या देशाचा तरुण हातात पुस्तक घेऊन, डोळ्यात स्वप्न घेऊन शिकतोय, एवढ्या मोठ्या मोठ्या परीक्षा देतोय, दिवस रात्र मेहनत करतोय आणि त्याच्यासोबत काय होतंय, पेपर फुटी होतीये, परीक्षेमध्ये गैरव्यापार होत आहेत, गैरवर्तन होत आहेत. तर अशा वेळेस हजारो तरुण इवन दिल्लीपासून झारखंडपर्यंत आपल्या हक्कासाठी लढतायत, रस्त्यावर उतरले, स्वतःचा आवाज उठवला. कशासाठी? स्वतःच्या हक्कासाठी लढतायत. तर आपला देश खरंच स्वतंत्र आहे का? अशा वेळी फक्त आपण स्वतःला एकच प्रश्न विचारूयात, स्वतंत्रता म्हणजे फक्त इंग्रजांपासून मुक्त होणं ही स्वतंत्रता आहे का? की एका मुलीला सुरक्षितपणे जगता येणं ही स्वतंत्रता नाही का? एका विद्यार्थ्याला त्याच्या मेहनतीवर विश्वास ठेवता येणं ही स्वतंत्रता नाही आहे का? आणि एका सामान्य माणसाला न घाबरता आपल्या हक्कासाठी लढता यावं, न्याय मागता यावा ही स्वतंत्रता नाही आहे का? तर आज भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांना आठवून, त्यांच्या बलिदानांना आठवून फक्त जय हिंद म्हणू नका, तर असा भारत देश घडवण्याची शपथ घ्या जिथे एक मुलगी न घाबरता तिला जगता आलं पाहिजे, विद्यार्थी हताश नाही झाले पाहिजेत आणि एक सामान्य पुरुष, एक सामान्य माणूस त्याला न घाबरता स्वतःचा न्याय मिळवता आला पाहिजे, तो एकटा नाही पडला पाहिजे, आपण सर्व त्याच्या सोबतीने लढले पाहिजेत. असा भारत देश आपल्याला घडवायचा आहे. कारण भारत जरी 1947ला स्वतंत्र झाला तरी अजूनही भारत देश स्वतंत्र नाही आहे. कारण आपल्या हक्कासाठी आपण ज्या वेळेस पूर्णपणे इंडिपेंडेंटली लढूयात त्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र होईल. एवढंच म्हणायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.